होणार आहे, कारण तुम्ही शिकवण्यात मग्न राहणार आणि एकूण शासन निर्णय कधी, मी तर पाहतो, मी सगळी माहिती घेतली, एका वर्षात शिक्षण विभागाचे 350 शासन निर्णय निघाले. म्हणजे मी वाचताना एका पहिला शासन निर्णय रद्द करण्यासाठी दुसरा काढला आणि दुसरा रद्द करण्यासाठी तिसरा काढला आणि आता चौथा काढला. हे एवढी वाईट अवस्था आहे, तरी सुद्धा आम्ही त्या सभागृहामध्ये या सगळ्या गोष्टीची बीटी देशमुख नंतर कोणीही चिरफाड केलेली दिसत नाही. ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. मग आपण पाहतोय का, जर शिक्षण महत्वाचं असेल तर राईट टू एज्युकेशनचा कायदा आम्ही पाहतोय एका इकडे अंमलबजावणी म्हणून करायला लावायचा आणि दुसऱ्या इकडे असं म्हणायचं का संख्याने म्हणून शिक्षण भेटत नाही, तर मग राईट टू एज्युकेशन राहिलं कुठं? तुम्ही तुमच्या कायद्याचंच उल्लंघन करत असाल तर आम्ही सांगतोय, कायद्यानं जर सरकार वागत नसत तर बच्चू कडू अजून जिवंत आहे. आम्ही ही कायद्याची थापड तुमच्या मस्तकात मारल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र खरं आहे. कारण जर अशा पद्धतीनं जर आमच्या गावखेड्यातल्या विद्यार्थ्याचं शिक्षण बेकार करत असाल, त्याच्या